इतकंच काय नामदेव पुढे सांगायला लागले, खोका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उतरते. कितीही विषयी असू द्या, पापी असू द्या, दुराचारी असू द्या, संताची जर कृपा जर त्याच्यावर जर झाली ना महाराज, त्याचाही उद्धार होऊ शकतो. खोका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उतरते. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवरे, नामगीता वदने दोष गाते. नामदेव शेवटच्या चरणामध्ये सांगतात, अखंडित नामा त्यांची वास पाहे, निषेधिनी ध्याये संत संग. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवरे, नामगीता वदने दोष गाते. विठला
द्वितीयेला माहित नाही काय असतं ते? ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबाला सदैव वैकुंठ गमन केलं काय असतं फाल्गुन मध्य द्वितीया किती पवित्र आहे मग. तृतीयेला काय असतं महाराज? अक्षय तृतीया 3:30 मुहूर्तापैकी मुहूर्त आहे महाराज. अक्षय तृतीया पूर्ण दिवसभर मुहूर्त असतो. असतो चतुर्थीला संकट चतुर्थी, पंचमीला ऋषी पंचमी, नागपंचमी, षष्टीला नाथ षष्टी, सप्तमीला रथसप्तमी, अष्टमीला गोकुळाष्टमी. आणि त्याच दिवशी महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांचा देखील जन्म झाला. आपण गोकुळाष्टमीला कृष्ण जन्म करतो, त्या दिवशी माऊलीचा देखील जन्म झालेला आहे अष्टमीच्याच दिवशी. नवमीला काय असतं? रामनवमी. दशमी माघ शुद्ध एकादशी ते एकादशी पवित्र तिथी. द्वादशीला वसुबारस. त्रयोदशीला धन त्रयोदशी. चतुर्दशीला नरक चतुर्दशीला किंवा माघ वद्य चतुर्दशी आणि पौर्णिमा अमावस्या. 16 ज्या तिथी आहेत महाराज, प्रत्येक तिथी पवित्र आहे. प्रत्येक तिथी. पण या प्रत्येक तिथीला महत्व का आलं? केवळ साधूंनी त्या तिथीला दिल्या ठेवल्यामुळे महत्व आलं. द्वितीयेला महत्व आलं. कशामुळे आलं? सदैव वैकुंठ गमन जगद्गुरु तुकोबाला त्या दिवशी केलं म्हणून त्या तिथीला महत्व आहे. षष्टीला महत्व आलं. का महत्व आलं? नाथरायांनी जलसमाधी बैठल्या तीर्थक्षेत्रामध्ये जलसमाधी येते म्हणून त्या तिथीला महत्व. म्हणून आजची ही पौर्णिमा तिथी महत्वाची आहे. आणि दुसरे जर सांगायचं म्हटलं, आज खरंच त्रिवेणी संगम आहे. का त्रिवेणी संगम का म्हटलं? आज तारीख आहे 12 जानेवारी. किती? 12 बरोबर. 12 जानेवारी म्हणजे या हिंदू राष्ट्राची स्थापना ज्यांनी केली छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी घडवलं, ते राष्ट्रमाता, राजमाता, जिजामाता यांची जयंती आहे. राष्ट्रमाता, राजमाता, जिजामातेचा जन्म 12 जानेवारी 1589 सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा या सिंदखेड राजा या पवित्र नगरीमध्ये जन्माला आल्या, अवताराला आल्या. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना विशेष मानतो, पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी जन्म दिलाय त्या माता किती विशेष असतो. प्रत्येकाला वाटतं मला छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, प्रत्येकाला वाटतं. पण कोणालाच वाटत नाही जिजामातेसाठी माता निर्माण जन्माला आली. जिजामातेसाठी माता जर जन्माला आले तर निश्चित प्रत्येक जिजामातेच्या उदरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहत नाही. पण आजकालची जिजामाता महाराज काय सांगावे? आजकालची जिजामाता, आजकालच्या जिजामातेला काही घेऊन दिलं नाही महाराज छत्रपती शिवाजी महाराजच. ज्यावेळेस जिजामाता गरोदर होत्या त्यावेळेस जिजामातेने अनेक थोर पुरुषांचे चरित्र ऐकले. रात्रदिवस महाराज त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये जे काही महान महान व्यक्ती असतील त्यांचे चरित्र वाचायचे, ऐकायचे. गर्भामध्ये जे काही असल्या मला जे काही अंश होतात, आपण श्रीमद भागवत सेवा ऐकलेले आहात. ज्यावेळेस कयाधू मातेच्या उदरामध्ये हिरण्यकशिपूच्या पत्नीचं नाव आहे कयाधू, आणि त्या कयाधूच्या उदरामध्ये भक्त प्रल्हाद ज्या वसाहत होता उदरामध्ये
त्यामध्ये होता ना सूक्ष्म अंश होता. त्यावेळेस कयाधू मातेनं आपल्या